आज आपण अजून एका ऐतिहासिक व हिंदू धर्माच्या महत्त्वाच्या ठिकाणाला भेट देणार आहोत आणि ते ठिकाण म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून व धार्मिक ऐतिहासिकदृष्ट्या या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. आता आपण दर्शनाला जात आहोत व मोबाईल अलाउड नसल्यामुळे पुढील व्हिडिओ काही मला काढता आला नाही. आता आपण काशी विश्वनाथ मंदिराजवळ असलेल्या मणिकर्णिका घाटाला भेट देणार. राम नाम सत्य है, श्री राम नाम सत्य है. मणिकर्णिका हा घाट वाराणसीतील एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन स्मशान घाट आहे, जिथे हिंदू परंपरेनुसार 24 तास अंत्यसंस्कार केले जातात. या घाटाला पौराणिक महत्त्व आहे, कारण माता पार्वतीचे मणिकर्णिका म्हणजेच कानपट्टी येथे पडले होते असे मानले जाते. म्हणून याला महास्मशान असेही मानतात आणि हे मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मणिकर्णिका घाट आणि परिसर आपण पाहू शकता. पूर असल्यामुळे मृतदेह हे वरती जाळण्यात येतात. तिथे पण आपण थोड्या वेळात जाणार आहोत. ठिकाणी लाकडं बघा हे विकत भेटतात. आता पुढे पण जाणार आहोत आपण. आणि हे अखंड जळत राहते 24 तास. जेवढ्या बॉड्या आहेत त्या अगोदर नदीवर नेतात, त्यांना आंघोळ घालतात आणि मग इकडे आणतात. आता आपण दशाश्वमेध घाटाला भेट देणार आहोत. हा घाट गंगा नदीच्या काठावर असलेला एक प्रसिद्ध आणि पवित्र घाट आहे, जिथे पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मांनी 10 अश्वमेध यज्ञ केले होते, म्हणून यास दशाश्वमेध घाट असे नाव पडले. Make a U-turn, then turn left. या ठिकाणी दशक्रियासारख्या विधी पार पाडल्या जातात. समोरच आपल्याला गंगा मातेचे मंदिर दिसते. आज या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. आता आपण कालभैरव मंदिराला भेट देणार आहोत आणि हे मंदिर भगवान शंकराच्या रौद्र रूपाला समर्पित एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण मंदिर आहे, जे शहराचे कोतवाल म्हणजेच संरक्षक म्हणून पूजनीय आहेत. हे मंदिर 17व्या शतकात बांधले गेले असून येथे भैरव अष्टमीसारखे सण साजरे होत असतात. भाविक येथे काळ व मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भीती, अहंकार, नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. आणि या ठिकाणी सुद्धा मंदिराचा
व्हिडिओ आपल्याला काढता आला नाही, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये. पुढे आपण 80 घाटावरील गंगा आरती बघण्यासाठी जनार्दन भाऊ जात आहोत. आपल्या बरोबर आणि फॉरेनर्स पण भरपूर आहेत. पुढे दाखवतो तुम्हाला. सूर्यास्तानंतर दररोज संध्याकाळी भव्य अशी गंगा आरती ही केली जाते. सुमारे 45 मिनिटे ही आरती चालते. उन्हाळ्यात ही आरती 7 वाजता सुरू होते व हिवाळ्यात अंधार लवकर पडत असल्यामुळे 6 वाजता सुरू होते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी दररोज संध्याकाळी शेकडो लोक देश विदेशातून 80 घाटावर येत असतात. हो